नमस्कार मित्रांनो, आपलं रन विथ विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण बऱ्याच दिवसानंतर आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि काल आपण एक व्हिडिओ बनवला। त्यामध्ये आपण माझे जे पर्सनल सप्लिमेंट्स होते थोडेफार ते मी तुम्हाला दाखवले होते, पण त्यामध्ये मी त्यांचा उपयोग आणि त्यांची ते कधी यूज करायचं हे सांगितलं नाही। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते कधी यूज करायचं आणि त्यांचा थोडाफार उपयोग आपण जाणून घेऊया। तर कालच्या ह्याच्यातली पहिली टॅबलेट GNCची मेगामेन मल्टीविटॅमिन। मल्टीविटॅमिनचा उपयोग असा असतो, आपल्या शरीरातून आता जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यामध्ये आपल्या घामातून सगळे क्षार मिनरल्स निघून जातात आणि विटॅमिन्स निघून जातात। तर ते परत बॉडीमध्ये रिकवर होण्यासाठी मल्टीविटॅमिन टॅबलेट यूज केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचं विटॅमिन्स असतं। तर हे विटॅमिन्स त्यासाठी यूज केली जाते रिकव्हरीसाठी। आणि ही टॅबलेट तुम्ही सकाळी नाश्ता केल्यानंतर किंवा सकाळच्या जेवणानंतर यूज करू शकता। आणि त्यानंतरची ग्लुकोजामाइन ही टॅबलेट होती, जी हाडांच्या सपोर्टसाठी होती, म्हणजे तुमचे जॉईंट्स सगळे म्हणजे जॉईंट्स मजबूत बनण्यासाठी। तर ही टॅबलेट ही तुम्ही नाश्त्यानंतर यूज करा एक टाईम। आणि त्यानंतर होती आयरॉन, जी रक्तवाढीसाठी टॅबलेट होती। मित्रांनो, रनिंगमध्ये सगळ्यात बॉडीमध्ये रक्त जास्त असेल तर तुम्हाला कमी दम लागतो, तर बॉडीमध्ये रक्त जास्त प्रमाणात लागतं। मग रक्त वाढायसाठी तुम्ही आयरॉनच्या टॅबलेट यूज करू शकता। आणि आयरॉन ही रात्री झोपताना एक टॅबलेट घ्यायची असते आणि ही टॅबलेट तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता। त्यानंतर ही मित्रांनो एलार्जिन आहे, काल आपण सांगितली नव्हती ही टॅबलेट, पण GNC कंपनीची एलार्जिन आहे। ही तुम्ही वर्कआउटच्या आधी यूज करा, वर्कआउटच्या आधी 40 मिनटं ते अर्धा तास आधी यूज करा। यानं तुमच्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड डिले होतं, त्यामुळे तुमचे पाय भरत नाहीत। जे सगळे म्हणतात ना माझी मांड्या टाईट होतात, पाय टाईट होतात, तर ही टॅबलेट तुम्ही वर्कआउटच्या आधी 30 मिनटं यूज करा, नक्कीच फरक पडेल। त्यानंतर मित्रांनो कॅफेन कॅफेन काय काम करतं, कॅफेन फोकस राहायला मदत करतं। तर तुम्ही कॅफेन वर्कआउटच्या आधी आपल्या एलार्जिनसोबत घेऊ शकताय। वर्कआउटच्या आधी 30 मिनटं, मेन वर्कआउटच्या आधी जास्त यूज करू नका, कॅफेनचं यूज चांगला नसतो। कॅफेन आपली निद्रानाश हे होऊ शकतो, आजार होऊ शकतो, त्यामुळे कॅफेन जास्त यूज करू नका, फक्त मेन वर्कआउटसाठी यूज करा। तर मित्रांनो, ह्या टॅबलेट जसं मी तुम्हाला सांगितलं तसं यूज करा। आणखी आपण नवीन सप्लिमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू। तर आजच्यापुरतं एवढं हे। थँक्यू, धन्यवाद।